नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सारंग आणि सावली दोघेही अभिषेकासाठी तयार झालेले असतात. भटजी आलेले असतात. सगळीच मंडळी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जमलेली असते. गुरुजी बोलतात, चला सावली देवाला हळदी कुंकू वाहा. तेव्हा सावली हळदी कुंकू वाहते. गुरुजी आता पुढे बोलतात, चला सावली सारंगरावांच्या हातात हात दे आणि दोघांनीही मिळून एकत्र फुलं वाहा. आणि अशा प्रकारे सावली सारंगच्या हातात हात देते आणि दोघेही मिळून फुले वाहतात. गुरुजी आता पुढे बोलतात, चला दोघांनी मिळून विठ्ठलाला अभिषेक घाला. तेव्हा दोघेही मिळून विठ्ठलाच्या डोक्यावरती अभिषेक घालतात. सारंग आता मूर्ती छानपैकी पुसून काढतो, धुवून काढतो आणि छानपैकी विठ्ठलाला वस्त्र घालतो, टिळा लावतो आणि फेटा सुद्धा घालतो. त्याच्या गळ्यामध्ये सुंदर अशी तुळशीची माळ घालतो. एकंदरीतच काय विठ्ठलाला खूप सुंदर सजवतो. पूजा वगैरे झाल्यानंतर भटजी बोलतात, जावई बापू आपली ही पूजा इथे संपन्न होते, पण गावच्या प्रथेप्रमाणे तुम्हाला नवऱ्या मुलीच्या कपाळावरती कुंकू लावावं लागणार आहे, तरच हा अभिषेक संपन्न होतो. आणि हे ऐकून तर सारंगला चांगलंच टेन्शन येतं. त्याला काय करावं काहीच कळत नसतं, कारण इतक्या सगळ्या लोकांच्या समोर नाही म्हणायला सुद्धा त्याला खूप भीती वाटत असते. काय करावं काहीच कळत नसतं. आणि तेवढंच गुरुजी त्याच्यासमोर कुंकवाचा करंडा ठेवतात आणि बोलतात, जावई बापू चला आमच्या सावलीला कुंकू लावा. आणि फक्त तिच्या कपाळालाच कुंकू लावायचं नाहीये बरं का, तिच्या भांगेत सुद्धा कुंकू भरायचंय. आणि हे ऐकून तर सारंगला खूप जास्त टेन्शन येतं. पण कुंकू लावण्याखेरीज त्याच्या हातात दुसरा कोणताच पर्याय नसतो. त्यामुळे तो फायनली सावलीच्या भांगेत कुंकू भरतो. सावली तृप्त होते, तिला खूप छान वाटतं. आणि हे सगळं बघून तर सोहम, बबलू, एकनाथाला सगळ्यांना आनंद झालेला असतो की सारंगने तिच्या भांगेत कुंकू भरलेलं असतं. सगळेच आता देवाचे आभार मानतात, हात जोडतात विठ्ठला पुढे, कारण हे सगळं विठ्ठलानेच घडून आणलेलं असतं. त्याच्यामुळेच हा चमत्कार घडलेला असतो. कानोत्री इतकी इमोशनल झालेली असते, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती देवाचे आभार मानत बोलते, विठ्ठला हे सगळं तुझ्यामुळे झालंय, असाच माझ्या सावलीवरती तुझा आशीर्वाद राहू दे, तेही कायम. पण हे सगळं बघून भैरवीचं तोंड मात्र वाकडं झालेलं असतं. तेवढंच गुरुजी बोलतात, चला आरतीला सुरुवात करूया. आणि अशा प्रकारे दोघेही जोडीने विठ्ठलाची आरती करतात. आरती वगैरे झाल्यानंतर सगळी घरी परत येतात. बबलू बोलतो, काय मग कसा झाला कार्यक्रम? तेव्हा अप्पू बोलतो, एकदम झक्कास. आणि सगळ्यात बेस्ट जोडी कोणाची माहितीये का? आपल्या सारंग दाजींची आणि अक्कीची. काय म्हणताय? तेव्हा बबलू बोलतो, अप्पू एकदम बरोबर बोललास बघ. आपल्या कार्यक्रमाचं खास आकर्षणच ते होतं, सावली वहिनी आणि सारंग दादा. आणि तेवढंच तिथे सारंग येतो. आणि हे ऐकून तो तर बबलूकडे खूपच रागाने बघू लागतो. तेवढंच सखदेव बोलतो, सारंगदाजी खरंच मानलं तुम्हाला. आम्ही फक्त तुम्हाला हरिनाम सप्त्यासाठी बोलवलं होतं, पण तुम्ही आलात सुद्धा. पण त्यात तुम्ही अभिषेक सुद्धा घडवून आणलात, तोही पूर्ण केला अगदी मनोभावे. असं म्हणतच तो सारंग समोर हात जोडतो. आणि आता मात्र सारंग सुद्धा चक्क त्याच्या भाषेतच उत्तर देतो. तो बोलतो, सखदेवराव अहो काय बोलून राहिला तुम्ही? अहो मी काय वेगळा माणूस आहे वय? अहो तुमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहे मी. याच मातीतला, याच परंपरेतला आणि याच संस्कारात वाढलेला. आणि आपल्या परंपरेशी तुमच्या भावना जोडलेल्या आहेत. मग तुम्ही सांगा त्या दुखून कशा चालतील? आणि अशा प्रकारे एकदम गावठी भाषेत तो उत्तर देतो. तेव्हा अप्पू बोलतो, वा वा दाजी, हो काय डायलॉग मारलाय, एकच नंबर. तेवढंच तिथे जयंती येते आणि बोलते, जावई बापू तुमचा हा डायलॉग वापरू का मी माझ्या व्लॉगमध्ये? कारण कसं आहे ना, मी सोशल मीडिया सेन्सेशन आहे. आणि जेव्हापासून तुम्ही बॅकग्राऊंडला माझ्या व्हिडिओमध्ये दिसलाय ना, ते धोतर नेसताना, अहो माझे तर असे भसाभस फॉलोअर वाढतायत. मी काय म्हणते, दोघांनी एकत्र हाणायचा का व्लॉग? मस्त एकत्र करू व्लॉग. आणि हे ऐकून सारंगला खूप राग येतो. तो बोलतो, प्लीज आत्ताच्या आत्ता तुम्ही हा व्लॉग थांबवा. मला या सगळ्याची अजिबात सवय नाहीये. आणि ज्या व्हिडिओमध्ये मी दिसतोय ना धोतर नेसताना, तो व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डिलीट करा. मी म्हणतोय ना, आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ डिलीट करा. तेव्हा जयंती बोलते, का हो तुम्ही आणि आमची सावळी एकत्र एका व्हिडिओमध्ये दिसला म्हणून का? तेव्हा सारंग बोलतो, हे बघा काही गोष्टी ना पर्सनल असतात आणि त्या गोष्टी पर्सनल ठेवलेल्याच बऱ्या. तेव्हा जयंती बोलते, बरं ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये घेत नाही, पण तुमचा डायलॉग नक्कीच वापरते. असं म्हणतच ती बाहेर जाते आणि तिचा व्लॉग करू लागते. आणि तेवढंच तिला समोरून एक गाडी दिसते येताना. तेव्हा जयंती बोलते, मित्रांनो अहो बघताय ना कोण आलंय? मेहेंदळेंच्या दोन्हीही सुना आमच्या घरी आलेले आहेत, ऐश्वर्या मेहेंदळे आणि अमृता मेहेंदळे. अहो असा कंटेंट तुम्हाला पैसे देऊन सुद्धा कुठे मिळणार नाही. ऐश्वर्या त्या गाडीच्या बाहेर उतरते आणि जयंतीला पाहते आणि तिच्या दिशेने जाऊ लागते. आणि तिच्या नादा ती समोर बघतच नाही आणि नेमका तिचा पाय बरोबर शेणात पडतो. आणि ती जोरातच ओरडते, शी याक. अमृतवहिनी तुम्ही बघताय ना, हे इथे किती घाणेरडं वातावरण आहे, हे सगळं तुम्हाला साफ करता येत नाही का? तेव्हा जयंती मात्र हसू लागते आणि सगळं हे तिच्या व्लॉगमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. ती बोलते, प्रेक्षकांनो काय सगळ्याच गोष्टी पर्सनल ठेवायच्या नसतात, अशा काही मजेशीर गोष्टी व्लॉगमध्ये सुद्धा दाखवायच्या असतात.
अहो या ऐश्वर्या मेंदळेंनी त्यांचा वाढदिवस नसताना सुद्धा केक कापला, टाळ्या. आणि हे सगळं बघून तर या ऐश्वर्याला इतका राग येतो, ती बोलते "ए जयंती, ते सगळं बास कर, बंद कर तुझं ते सगळं, एक नंबरची मूर्खेस. आणि वहिनी बघा ना, माझा पाय पूर्ण खराब झाला." आणि ही लोक इतक्या घाणेरड्या वातावरणामध्ये कशी काय राहतायत ना, तेच मला कळत नाहीये. आणि तिचा हा आवाज ऐकून सगळीच भागवत मंडळी बाहेर येते. एकनाथ बोलतो, "वा, तुम्ही इकडे, रामकृष्ण हरी." तेव्हा ऐश्वर्या बोलते, "तुमचं रामकृष्ण हरी गेलं खड्ड्यात, इथे माझी काय अवस्था झाली आहे ते तुम्हाला दिसत नाहीये का?" आणि ऐश्वर्याची अशी अवस्था बघून तर बबलू, सोहम आणि अप्पूला खूप हसायला येत असतं. तेवढ्यातच अप्पू बोलतो, "ऐश्वर्या मॅडम, अहो ही घाण नाहीये, हे शेण आहे शेण. अहो या शेणाने आम्ही आमचं अंगण सारवतो. प्लीज तुम्ही याला घाण म्हणू नका." तेव्हा सारंग त्याच्यावरती ओरडतो आणि बोलतो, "अप्पू, असं उलट बोलायचं नाही बाळा." आणि वहिनी, काय झालं, तुम्ही अचानक इकडे काय करताय? तेव्हा ऐश्वर्या बोलते, "यावं लागलं, मुद्दाम यावं लागलं. कसं आहे ना, डोळ्यासमोर काही गोष्टी आल्या ज्या नको घडायला पाहिजे होत्या आणि म्हणूनच इकडे यावं लागलं." आणि सारंग, मला एक गोष्ट कळत नाहीये, हे कसं घर आहे आणि हे काय वातावरण आहे आणि तुम्ही इथे कसं राहता इतक्या घाणेरड्या घरात, तेच मला कळत नाहीये. वहिनी तुम्ही बघताय ना, माझ्या साडीला सुद्धा शेण लागलंय. अहो इतकी महागडी साडी खराब झाली. यांची लायकी तरी आहे का इतकी महागडी साडी घेण्याची? आणि यांच्यामुळे माझी इतकी महागड्या साडीची वाट लागली. आणि हे सगळं ऐकून तर भागवतांना खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. सगळेच दुखावले जातात. आणि आजचा भाग इथे संपतो. तर 14 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. सारंग बोलतो, "ऐश्वर्या वहिनी, जाऊ दे, सोड. गावी ना असंच वातावरण असतं." आणि मित्र म्हणतो, "हे सगळं तू एन्जॉय कर. चला आत या आता." तेव्हा त्या दोघेही भागवतांच्या घरी येतात. रात्रीच्या जेवणाची वेळ असते. सगळीच जेवणासाठी खाली बसलेले असतात. अमृता तर लगेच त्या सगळ्यांना जॉईन होते, कारण तिला तर असं खाली बैठक करून बसायला खूप आवडत असतं. आणि तेवढंच तिथे ऐश्वर्या येते फ्रेश होऊन. आणि हे सगळं बघून तर तिला धक्काच बसतो, शॉकच बसतो. ती जोरातच ओरडते, "सारंग, अरे हे सगळं काय आहे? सारंग, तू विसरलास का आपण मेंदळे आहोत आणि आपलं काहीतरी स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड. आणि सावली, तुझ्या घरच्यांना साधी डायनिंग टेबलची सुद्धा सोय करता आली नाही. आणि त्यांना जर हे सगळं करायला जमत नव्हतं तर इकडे बोलवायची गरजच काय होती? आणि सारंग, तुला होकार द्यायची काय गरज होती? आणि एवढंच जर होतं तर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये त्याची सोय करायची ना. बहुतेक प्रेक्षकांनो या बाईला माहीत नाहीये की गावी हॉटेल नसतात." आणि अशा प्रकारे ती सावलीच्या आईवडिलांना, तिच्या घरच्यांना खूप वाईट साईड बोलू लागते. आणि हे ऐकून सारंगला खूप राग येतो आणि तितकाच त्रास सुद्धा होतो. तो आता जोरातच ओरडतो, "ऐश्वर्या वहिनी, प्लीज बास कर. मी तुला काही म्हणत नाहीये, याचा अर्थ असा नाहीये." खरं तर ही लोक म्हणत होती की आम्ही डायनिंग टेबल आणू का, पण मीच नाही म्हणालो, कारण मला गावाच्या पद्धतीने खाली बैठक करून जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. बबलू आणि सोहमला सुद्धा. तुला शेवटचं सांगतो, ही खूप चांगली आणि साधी माणसं आहेत आणि यांच्याबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही. असं म्हणत असतो ऐश्वर्याला चांगलाच धमकावतो, तिची चांगलीच जिरवतो. तर असा काहीसा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे.